अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। येत्या 25 जूनला म्हणजेच मंगळवारी या दिवशी आलेल्या आहेत अंगारक संकष्टी चतुर्थी। जेव्हा संकष्टी चतुर्थी ही मंगळवारी येते तेव्हा अंगारक योग हा तयार होतो आणि त्याच चतुर्थीला अंगारकी चतुर्थी असं म्हटलं जातं। संकष्टी चतुर्थी ही साक्षात गणपती बाप्पांना समर्पित आहे। या दिवशी व्रत करून गणपती बाप्पांची विधिवत पूजा केली जाते आणि बाप्पांचा आशीर्वाद हा प्राप्त करून घेतला जातो। 25 जून रोजी आलेली अंगारकी संकष्ट चतुर्थी ही वर्षातील सर्वात मोठी चतुर्थी मानली जाते। या दिवशी जर आपण व्रत केलं तर वर्षातील आपल्याला 21 संकष्टी चतुर्थीचं फळ जे आहे तर ते प्राप्त होत असतं। या दिवशी पृथ्वी तलावरती गणेश तत्व हे खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते। यामुळे या दिवशी अनेक जण उपाय, सेवा, उपासना, व्रत करत असतात आणि जीवनातील सर्व अडचणी दूर होण्यासाठी बाप्पांकडे प्रार्थना करत असतात। म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खास एक मुलांसाठी उपाय सांगणार आहे। प्रत्येक आईने न चुकता आपल्या लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी तुम्हाला हा 11 लवंगांचा प्रभावी उपाय करायचा आहे। जर तुम्ही हा उपाय या दिवशी केला तर 100% तुमच्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल। मुलं अभ्यास करत नाही, मुलं अभ्यास करतायत परंतु मुलांच्या लक्षात राहत नाही। मुलं भरपूर अभ्यास करून परीक्षेला जातात परंतु परीक्षेला बसल्यानंतर मुलांना काहीच आठवत नाही किंवा मुलांना अभ्यासच करावासा वाटत नाही, अभ्यासात मुलांचं लक्ष लागत नाही, मुलांना चांगले मार्क्स मिळत नाही। प्रत्येक आईवडिलांना आपल्या मुलांची उज्ज्वल भविष्याची काळजी असते। यासाठी आईवडील भरपूर प्रयत्न करतात, त्यासोबतच मुलंसुद्धा प्रयत्न करत असतात परंतु कधीकधी प्रयत्न करूनही आपल्याला यश मिळत नाही। अशावेळी जर आपण चतुर्थीला मुलांसाठी काही प्रभावी उपाय जर केले तर मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होते। कारण गणपती बाप्पा हे विद्येचे देवता आहेत, ज्ञान देणारे ज्ञानदेवता आहेत आणि म्हणूनच सर्वप्रथम बाप्पांना पूजनीय मानलं जातं। म्हणूनच आपल्याला हा उपाय या दिवशी मुलांसाठी करायचा आहे। उपाय हा खूप सोपा आहे परंतु खूप प्रभावी आहे। हा उपाय केल्यानंतर तुमच्या मुलांना नोकरी नसेल तर मुलांना नोकरी मिळेल, मुलांच्या आयुष्यामध्ये काही अडीअडचणी असेल तर त्या दूर होतील, मुलांचा विवाह जुळत नसेल तर विवाह योग जे आहे तर ते जुळून येतील, मुलांच्या भविष्यामध्ये कधीही संकट विघ्न हे येणार नाहीत। इतका प्रभावी उपाय हा मानला जातो। उपाय करण्यासाठी तुम्हाला लागणार आहेत 11 लवंग, परंतु हा उपाय करण्याच्या अगोदर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट करायची आहे ती म्हणजे बाप्पांची पूजा। आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती तुम्हाला पंचामृतने किंवा शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे। बाप्पांना दुर्वा, जास्वंदाची फुलं, त्याचबरोबर लाल गंधाचा टिळक लावायचा आहे, त्यांना खडी साखर किंवा मोदक लाडूचा नैवेद्य अर्पण करायचा आणि यानंतरच हा उपाय तुम्हाला करायचा आहे। उपाय हा तुम्हाला तुमच्या देवघरासमोरच करायचा आहे। सर्वप्रथम तुम्हाला आसन घ्यायचं आहे, आसनावरती बसायचं आहे, मुलांना आपल्या शेजारी घ्यायचं आहे, मुलांनासुद्धा आसन द्यायचं आहे, बसायला आसनावरती बसायचं आहे। 11 तुम्हाला फुलाच्या अखंड लवंग घ्यायच्या आहेत, कुठेही तुटलेल्या फुटलेल्या या लवंगा तुम्हाला घेता येणार नाही। अखंड अशा तुम्हाला 11 लवंग घ्यायच्या आहेत। 11 लवंग ह्या तुम्हाला हातामध्ये घ्यायच्या आहेत। हातामध्ये घेतल्यानंतर मूठ तुमची बंद करायची आहेत। बंद करून तुम्हाला गणपती बाप्पांचं नामस्मरण करायचं आहे आणि तुम्ही हा उपाय, ही सेवा मुलांसाठी कशासाठी करत आहेत तसा संकल्प तुम्हाला करायचा आहे, तुमची इच्छा व्यक्त करायची आहे आणि यानंतर तुम्हाला हे 11 लवंग तसेच हातामध्ये ठेवून 11 वेळा गणपती अथर्व शीर्षमचा पठण करायचं आहे। 11 वेळा अथर्व शीर्षमचा पठण करून झालं की तुम्हाला शेवटी एकदा फलश्रुती म्हणायची आहेत। यानंतर दोन्ही हात जोडून बाप्पांकडे पुन्हा एकदा तुमच्या मुलांच्या प्रगतीसाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहेत आणि त्या 11 लवंगांमधला 1 लवंग तुम्हाला मुलांना खायला द्यायचं आहे। उरलेले 10 लवंग हे तुम्हाला एका डब्बीमध्ये भरून तुमच्या देवघरामध्ये बाप्पांसमोर ठेवायचे आहेत। दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी 26 जून रोजी सकाळी उठून पुन्हा स्नान करायचं आहे, देवाची पूजा करून घ्यायची आहे। यानंतर पुन्हा तुम्हाला 1 वेळा गणपती अथर्व शीर्षम म्हणायचं आहे, एकदा फलश्रुती म्हणायची आणि 1 लवंग हा मुलांना खाली द्यायचा। पुन्हा तिसऱ्या दिवशी तुम्हाला सेम असंच करायचं आहे। असे तुम्हाला 11 दिवस 11 लवंग मुलांना खायला द्यायचे आहेत।
पहा, तुम्ही केल्यानंतर ना तुम्हाला स्वतःहून 2 ते 3 दिवसातच तुम्हाला मुलांमध्ये बदल घडवून येताना दिसतील. जे अभ्यास करतात ते मुलांच्या लक्षात राहील, मुलांची प्रगती होईल, मुलांचा विवाह योग जुळून येईल, त्याचबरोबर मुलांना नोकरी लागेल. यामुळे तुम्ही मुलांसाठी हा उपाय नक्की करा. जे मुलांचे लग्न झालेले आहेत, मुलींचे लग्न झालेले आहेत, तर त्या मुलींसाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. मुलं बाहेरगावी शिकायला असेल तर तुम्ही मुलांना स्वतः फोन करून ही सेवा, हा उपाय करायला लावा. मुलं मोठे असेल तर मुलांकडनं हा उपाय तुम्ही करून घ्या. लहान मुलं असेल तर तुम्ही स्वतः आई-वडिलांनी मुलांसाठी हा उपाय केला तरीसुद्धा चालेल. परंतु मोठे असेल तर जास्त करून मुलांकडनंच ही सेवा करून घेण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी बघा, गणपती बाप्पांवरती शुद्ध पाण्याने अभिषेक केल्यानंतर ना जे पाण्याचं तीर्थ आहे तर ते मुलांना प्यायला द्या. यामुळे मुलांची बुद्धी जी आहे तर ती तल्लख होते, मुलांचा हट्टीपणा कमी होतो, तापटपणा मुलांचा कमी होतो. यामुळे तीर्थ जे आहे तर ते मुलांना आवर्जून प्यायला द्या. उरलेलं काही पाणी असेल तीर्थ तर ते पिण्याच्या माठामध्ये टाका. तर अशा पद्धतीने तुम्हाला मुलांसाठी हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. आता तुमच्या घरामध्ये 2 मुलं असेल तर मग हा उपाय कसा करायचा? तुम्हाला 11-11 अशा 22 लवंगा हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि या 22 लवंगांवरती तुम्हाला 11 वेळाच सेवा करायची आहेत. 22 वेळा करण्याची गरज नाही. जेवढे तुमची मुलं असेल तेवढ्या लवंग घ्यायच्या आहेत. प्रत्येकी एक मूल तुम्हाला 11च लवंग घ्यायचे आहेत आणि ही सेवा तुम्हाला करायची आहेत आणि एक लवंग हा मुलांना खायला द्यायचा आहे. तर अशा पद्धतीने हा उपाय नक्की तुम्ही मुलांच्या प्रगतीसाठी, यशप्राप्तीसाठी नक्की करा. मुलांच्या अडचणी या दूर होतील. येणारे संकट, विघ्न जे आहेत तर ते मुलांचे टळतील आणि प्रत्येक महिन्यामध्ये जी चतुर्थी येते तर त्या चतुर्थीला मुलांसाठी हा एक उपाय करत चला. तुम्ही इतर कुठलेही उपाय मुलांसाठी केले नाही तर पण हा उपाय जो आहे तर तो नक्की करा. हा उपाय जो आहे तर तो आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये सांगितलेला आहे. गुरु माऊलींनी स्वतः हा उपाय मुलांसाठी सांगितलेला आहे, मुलांच्या प्रगतीसाठी. यामुळे तुम्ही नक्की करा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.